जोवर ते कागद आमच्या हातात पडत नाहीत तोवर आम्ही यो पास तुझ्या माग माग येणार. पळ 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 जीव वाचवाय पळ पळ दिगू. अरे सूर्य लेवर आहे कधी धरायचं त्याला. अरे हाता नुसते शिव शिवतायत. ये जे करायचंय ना ते सूर्य बुडाल्यानंतरच करायचंय, आता नाही. स्वतःचं डोकं चालवू नकास अशी स्पष्टपणे बाबाजी महाराजांची आज्ञा आहे. चल सर ए बहिऱ्या या दिगुशेट फासावर लटकल्यावर मी त्याची मान अशी अशी वाकडी आहे की काहीतरी मागतोय असं वाटतंय की नाही. बघायचं काय लटकून बघायचं. हा बघूया ना म्हणजे कळल तरी या दिगुशेट लटकल्यावर कसा दिसतो ते. दिगुशेट काय ना तुमची पहिली बायको आहे की नाही सकू लई त्रास देते त्यामुळे हे असलं काहीतरी करायला लागतंय बघा. हा अरे बघतो काय आण ना झाड जा पटकन जा. बघा दिगुशेट तुमच्यासाठी काय मज्जा आणली. आता मज्जा बघा. आता दिगुशेट तुम्ही या झाडाला लटकायचं बर का. मज्जा येणार आहे. ए दगड आण ना दगड. अरे आण लवकर आण दगड. काय नाही बघा. आता सकूच्या येण्याची वाट बघायची आणि सकू नाही आली आणि सूर्य मावळला तर मग यो दगड असा काढून घ्यायचा आणि तुम्हाला असे झोके द्यायचे. जय जिगरोबा. हे 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 काय आहे? हे झाड आहे. ही झाडाची फांदी आहे. त्याला लावलेला यो फास आहे आणि यो फासाला लटकलेला झोक्या घेण्याच्या प्रतीक्षेत आहे तो दिगू आहे. तुझा नवरा. तुझा नवरा मरणाच्या काठावर आहे वय. आणि यो दगड दिसतोय का दगड. यो दगड जर मी काढून घेतला तर मग दिगुशेटचा झोका सुरू. हा कासावीस करणारा हातभरची पारणारा आणि मग दिगुशेटचं प्राण पाखरू मूर्खना बाळात उडून जाईल. हे घनदाट रान आहे गाड्या. ही संधी आहे. तू समोरून जाऊन आडवा व्हाय त्याला. मी त्याच्या गळ्यात फास्ट टाकतो. लटकून टाकू त्याला म्हणजे तो बी मोकळा आणि आपण बी मोकळे. ये डोकं फिरवू नकस, सांगितलं ना नाही एकदा.